महापालिकेच्या गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या अभय योजना 2026ला आता 21 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्थात पुढील 3 आठवडे मुदतवाढ देण्यात आली आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे। गेल्या 25 दिवसांच्या कालावधीत गाळे भाडे थकबाकीपोटी 1,11,54,183 रुपयांचा महसूल जमा झाला आहे। 31 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे। महापौर विनायक कोंड्याल यांच्या निर्देशानुसार सुरुवातीला 6 ते 31 जुलै या कालावधीत राबवण्यात आलेल्या या योजनेला मनपा गाळेधारकांचा प्रतिसाद मिळत असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत मेजर आणि मिनी गाळेधारक, खुल्या जागाधारक, अधिकृत खोकेधारक, BOT गाळेधारक, 156 गाळेधारक तसंच TP 3/23 अंतर्गत येणाऱ्या भाडेकरूंना मार्च 2026 अखेरची थकबाकी आणि 2026-27च्या पहिल्या सहामाहीचं भाडं एकरकमी भरल्यास 100% दंड आणि व्याजमाफी दिली जात आहे। महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून अभय योजनेसोबतच थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी वीणा पवार आणि सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। आतापर्यंत लँड फीचे 3, मेजर गाळे 9 आणि मिनी गाळे 19 असे एकूण 31 गाळे सील करण्यात आले आहेत। लिपिक श्रीकांत यादव, दत्तात्रय बनसोडे आणि RD सुरवसे यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली। अभय योजनेच्या कालावधीत 6 जुलै ते 30 जुलै दरम्यान महापालिकेनं 1,11,54,183 रुपयांची गाळे भाडे वसुली केली। त्यामध्ये रोख 52,30,000 रुपये, बँकेत 46,20,000 रुपये आणि धनादेशाद्वारे 13,02,000 रुपये जमा झाले आहेत। तसंच सुमारे 60 ते 90 लाख रुपयांचे धनादेश वटणं अद्याप बाकी असल्यानं महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या मालकीचे 726 मेजर, 656 मिनी असे एकूण 1,383 गाळे असून याशिवाय 380 खुल्या जागा भाडेतत्वावर आहेत। महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते आणि संबंधित समिती अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येत आहे। साधारणतः 21 ऑगस्टपूर्वी गाळे भाड्यासह SGST आणि CGSTची संपूर्ण रक्कम भरल्यासच 100% दंड आणि व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे। मुदत संपल्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्यानं सर्व गाळेधारकांनी वेळेत थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्यावा आणि सीलसारखी कटू कारवाई टाळावी असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे।